हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण रचनाशास्त्राचा मॉडर्न पार्ट बघत होतो. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण एंडोक्राइन सिस्टमच्या सर्व ग्लँड्स बघितल्या. त्यामध्ये आपण पिट्युटरी ग्लँड बघितली, आपण थायरॉइड ग्लँड बघितली, पॅराथायरॉइड ग्लँड बघितली, थायमस बघितली, नंतर पिट्युटरी, नंतर पिनियल ग्लँड बघितली, नंतर आपण हे बघितली ॲड्रिनल ग्लँड्स बघितल्या. ठीक आहे, त्या सहा ग्लँड बघितल्या. आता आपण बघणार आहोत लिम्फॅटिक सिस्टम. बघणार आहोत. ठीक आहे, ते सर्व आपण कशानुसार बघत आहे, आपण NCSNच्या ब्लूप्रिंटमध्ये जे टॉपिक लिहिलेले आहेत सिलेबसमध्ये, त्या सिलेबसनुसार बघणार आहे. ठीक आहे, द लिम्फॅटिक सिस्टम कन्सिस्ट ऑफ. लिम्फॅटिक सिस्टममध्ये काय ते लिम्फ येते, लिम्फॅटिक कॅपिलरीज येतात, लिम्फॅटिक वेसल्स येतात आणि लिम्फॅटिक टिश्यू येतात. लिम्फॅटिक टिश्यू कोणते राहतात? लिम्फॅटिक टिश्यूमध्ये काय येतात, एक ते प्रायमरी लिम्फॅटिक ऑर्गन आणि सेकंडरी लिम्फॅटिक ऑर्गन. प्रायमरी लिम्फॅटिक ऑर्गन काय ते रेड बोन मॅरो आणि थायमस ग्लँड. सेकंडरीमध्ये काय ते स्प्लीन आणि लिम्फ नोड. हे काय ते सेकंडरी लिम्फॅटिक ऑर्गन येतं. नंतर इट इज द पार्ट ऑफ सर्क्युलेटिंग सिस्टम अँड इम्युन सिस्टम. हे कशाचा पार्ट आहे? सर्क्युलेटरी सिस्टम आणि इम्युन सिस्टमचा पार्ट आहे. इट इज अ नेटवर्क ऑफ व्हेसल्स थ्रू विच लिम्फ ड्रेन्स फ्रॉम टिश्यू टू ब्लड. हे काय आहे? हे नेटवर्क आहे ज्याच्यामधून काय होते, लिम्फॅटिक सिस्टम काय आहे, एक नेटवर्क ऑफ व्हेसल्स आहे. त्याच्यामुळे काय होते, जे लिम्फ आहे ते कुठून येते, आपल्या टिश्यूपासून ब्लडमध्ये येते, टिश्यूमधून ब्लडमध्ये येते. फंक्शन ऑफ लिम्फॅटिक सिस्टम. लिम्फॅटिक सिस्टमचे फंक्शन काय? टिश्यू ड्रेनेज, इम्युनिटी आणि फॅट अब्झॉर्प्शन इन स्मॉल इंटेस्टाईन. आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये फॅट अब्झॉर्प्शनचं. ठीक आहे, नंतर इथे लिम्फचं काय? लिम्फ इज क्लिअर व्हाईट फ्लुइड दॅट फ्लोज थ्रू लिम्फॅटिक सिस्टम. क्लिअर व्हाईट फ्लुइड दॅट फ्लोज थ्रू लिम्फॅटिक सिस्टम. त्याचा रेट ऑफ फ्लो काय? रेट ऑफ लिम्फ फ्लो 120 ml ऑफ लिम्फ फ्लोज इन टू ब्लड पर आवर. पर आवरमध्ये किती बनते? पर आवरमध्ये 120 ml लिम्फ फ्लोज होते. म्हणजे ब्लडमध्ये फ्लोज होते, ब्लडपासून फ्लो होते. 20 ml कुठून होते? राईट लिम्फॅटिक डक्टमधून आणि 100 ml थोरॅसिक डक्टमधून. ठीक आहे, टोटल लिम्फ फ्लो इन बॉडी किती आहे? अबाउट 4 to 5 लिटर पर डेमध्ये. 120 ml पर आवर आणि 4 to 5 लिटर्स पर डे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, नंतर येते कंपोजिशन ऑफ लिम्फ. लिम्फमध्ये काय येते? 4% सॉलिड राहते, 96% काय राहते? वॉटर राहते. तर वॉटरमध्ये काय येते? लिम्फोसाईट राहते. लिम्फोसाईट किती राहते? 1000 to 2000 mm/cube. नंतर ते मॅक्रोफेजेस राहतात, मोनोसाईट्स राहतात. हे कशाचे राहतात? हे आपले इम्युनिटी प्रोव्हाइड करतात. हे आपण इम्युनिटी प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, नंतर येते सॉलिड्समध्ये काय ते? 4%. सॉलिडमध्ये काय ते? ऑर्गॅनिक सबस्टन्स येतात आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्स येतात. ऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये काय ते? प्रोटीन येते. प्रोटीन किती राहते? 2 to 6%. लिपिड्स काय राहते? म्हणजे लिपिड प्रोटीन्स राहतात. कार्ब्समध्ये काय ते? ग्लुकोज येते 120 mg. ठीक आहे, अमिनो ॲसिड राहते, युरिया राहते. इनऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये काय राहते? सोडियम, पोटॅशियम आणि पोटॅशियम आयम लोअर दॅन प्लाझ्मा. प्लाझ्मापेक्षा कमी राहतात. क्लोराइड्स, बायकार्बोनेट हायर दॅन प्लाझ्मा. प्लाझ्मापेक्षा जास्त राहतात. काय? क्लोराइड्स, बायकार्बोनेट्स. ठीक आहे, फंक्शन ऑफ लिम्फचं फंक्शन काय? फर्स्ट येते रिटर्न्स प्रोटीन फ्रॉम टिश्यू स्पेसेस इन टू ब्लड. म्हणजे जे प्रोटीन्स येतात ते टिश्यूमधून कुठे येतात? ब्लडमध्ये येतात. रिडिस्ट्रीब्युशन ऑफ फ्लुइड इन द बॉडी. जे फ्लुइड आहे ते त्याचं रिडिस्ट्रीब्युशन होते बॉडीमध्ये. कशा थ्रू? लिम्फ थ्रू. नंतर बॅक्टेरिया, टॉक्झिन्स, सेल डेब्रीज रिमूव्हल फ्रॉम टिश्यू व्हाया लिम्फ. जे बॅक्टेरियाज येतं, टॉक्सिन्स येतं, सेल डेब्रीज आहे म्हणजे जे वेस्ट मटेरियल आहे. कशाचं? टिश्यूचं जे वेस्ट मटेरियल आहे, टिश्यू म्हणजे सेल्सचं, ते कुठून होते? ते लिम्फ थ्रू फ्लो होते. नंतर इंटेस्टायनल जे फॅट अब्झॉर्प्शन आहे, इंटेस्टायनल फॅट अब्झॉर्प्शन होते. नंतर इम्पॉर्टंट रोल इन इम्युनिटी बाय ट्रान्सपोर्ट ऑफ लिम्फोसाईट. लिम्फोसाईटचं ट्रान्सपोर्ट करून हे इम्युनिटीमध्ये जिथं इम्युनिटीची गरज आहे, जिथं लिम्फोसाईटची गरज आहे, तिथं जाऊन हे लिम्फोसाईटला हे करते, म्हणजे तिथपर्यंत नेते, ब्लडमधून तिथपर्यंत न्यायचं काम करते. ठीक आहे, त्या ऑर्गनपर्यंत जिथं प्रॉब्लेम आहे तिथं. नंतर रिमूव्हल ऑफ एक्सेस फ्लुइड फ्रॉम द टिश्यू ॲज लिम्फ. जे एक्सेस फ्लुइड आहे टिश्यूमधलं ते काय होते? लिम्फ म्हणून बाहेर पडते. ठीक आहे, नंतर सेकंड टॉपिक येते लिम्फॅटिक कॅपिलरीज. ओरिजिनेट्स फ्रॉम इंटरस्टिशियल स्पेस ॲज ब्लाइंड्स एंड ट्यूब्यूल्स. काय म्हणते? ओरिजिनेट कुठून होतात? इंटरस्टिशियल स्पेसपासून. ॲज अ ब्लाइंड एंड ट्यूब्स होतात. मेड अप ऑफ सिंगल लेअर ऑफ एंडोथिलियल सेल्स. जे एंडोथिलियल सेल्स राहतात त्याच्या सिंगल लेअरपासून बनतात. वॉल्स आर मोर परमिएबल टू टिश्यू फ्लुइड कंपोनंट्स. म्हणजे प्रोटीन्स आणि सेल डेब्रीजसाठी मोर परमिएबल राहतात. ठीक आहे, नंतर कॅपिलरीज जॉईन टू फॉर्म लार्जर लिम्फ वेसल्स. जे कॅपिलरीज येतात ते काय करतात? लिम्फ वेसल्स फॉर्म करतात. जसे आपलं कॅपिलरीज ब्लड वेसल्स फॉर्म करतात, तसे जे कॅपिलरी येतात लिम्फ कॅपिलरीज त्या काय फॉर्म करतात? लिम्फ वेसल्स फॉर्म करतात, लार्जर. नंतर लिम्फ कॅपिलरीज आर अब्सेंट इन अव्हास्क्युलर टिश्यू. जे अव्हास्क्युलर टिश्यू राहतात, जिथं ब्लड फ्लो नसते तिथं या अब्सेंट राहतात. एक्झाम्पल द कॉर्निया, हेअर, नेल,
ऑल्सो इन स्प्लेनिक पल्प आणि इन बोन मॅरो. इथं काय राहते, लिम्फ कॅपिलरीज अब्सेंट राहतात. हे आपल्याला MCQ मध्ये विचारू शकतात. ठीक आहे. नंतर ते लिम्फॅटिक वेसल. लिम्फॅटिक वेसलमध्ये काय ते लिम्फॅटिक वेसल्स आर रिसेंबल्स व्हेन इन स्ट्रक्चर, म्हणजे व्हेन सोबत रिसेंबल करतात फक्त स्ट्रक्चरली. ठीक आहे. दे हॅव थिनर वॉल्स, मोर वॉल्स, सो दे हॅव बीडेड अपिअरन्स. याचं काय बीडेड अपिअरन्स आहे कशाचं, लिम्फॅटिक वेसल्सचं. रिसेंबल्स कशापासून आहे, व्हेन्सपासून. कशा थ्रू, इन स्ट्रक्चर. ठीक आहे. फाउंड इन ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी एक्सेप्ट टीथ, बोन मॅरो अँड ब्रेन. यामध्ये टीथ, बोन मॅरो आणि ब्रेनमध्ये काय राहते, अब्सेंट राहते. काय, फाउंड इन ऑल पार्ट्स, सगळ्या पार्टमध्ये राहते फक्त एक्सेप्ट काय, टीथ, बोन मॅरो आणि ब्रेन. इन द स्किन लिम्फॅटिक वेसल्स लाईज इन सबक्युटॅनियस टिश्यू अँड जनरली फॉलो व्हेन्स. जनरली व्हेन्सला हे फॉलो करतात. लिम्फॅटिक वेसल्स ऑफ व्हिसरा जनरली फॉलो आर्टरीज फॉर्मिंग प्लेक्सेस अराउंड देम. जे लिम्फॅटिक वेसल्स ऑफ व्हिसरल ऑर्गन येतं ते जनरली काय फॉलो करतात, आर्टरीला फॉलो करतात आणि काय करतात, प्लेक्सस अराउंड, त्याच्या अराउंड प्लेक्सस फॉर्म करतात, म्हणजे नेटवर्क फॉर्म करतात एक. ठीक आहे. लिम्फॅटिक सर्क्युलेशन. आता लिम्फॅटिक सर्क्युलेशन कसं होते, आर्टरीज म्हणजे काय, ब्लड प्लाझ्मा. नंतर तिथून ब्लड कॅपिलरीजमध्ये जाते. ब्लड कॅपिलरीजमध्ये काय ते ब्लड प्लाझ्मा. नंतर ते इंटरस्टिशियल स्पेसेस काय ते इंटरस्टिशियल फ्लुइड. नंतर लिम्फॅटिक कॅपिलरीज थ्रू लिम्फ फॉर्ममध्ये, जिथं लिम्फॅटिक कॅपिलरीजमध्ये काय राहते, लिम्फ राहते. नंतर तिथून लिम्फॅटिक वेसल्समध्ये जाते. नंतर लिम्फॅटिक डक्टमध्ये जाते आणि नंतर सबक्लॅव्हियन वेनमध्ये जाऊन ब्लड प्लाझ्मामध्ये वापस जाते. थोरॅसिक डक्ट काय, नंतर याच्यात राहते थोरॅसिक डक्ट. थोरॅसिक डक्ट काय ते लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट. इट इज लार्जेस्ट लिम्फॅटिक वेसल इन द बॉडी विच कन्वे काईल अँड मोस्ट ऑफ द लिम्फ ऑफ द बॉडी थ्रू टू द ब्लड स्ट्रीम. ठीक आहे. हे काय थोरॅसिक डक्ट काय मेजर आहे, सर्वात लार्जेस्ट लिम्फॅटिक वेसल आहे. ठीक आहे. इट इज मेन कलेक्टिंग डक्ट ऑफ द बॉडी. ही काय मेन कलेक्टिंग डक्ट ऑफ द बॉडी आहे. नंतर याचा एक्सटेंट काय, हे कुठून स्टार्ट होते थोरॅसिक डक्ट. इट बिगिन्स ॲज डायलेशन कॉल्ड सिस्टर्ना कायली. सिस्टर्ना कायली ॲट द लेवल ऑफ सेकंड नंबर वर्टिब्री. सेकंड नंबर वर्टिब्रीमध्ये कायली, सिस्टर्ना कायलीपासून फॉर्म होते. ठीक आहे. लेंथ काय 18 इंचेस म्हणजे 45 सेंटीमीटर लॉंग. इट हॅज बीडेड अपिअरन्स बिकॉज ऑफ दे मेनी हॅव, त्याच्यात काय मेनी वॉल्स इन ल्युमेन. ठीक आहे. तर हे विचारू शकतात आपल्याला किती सेंटीमीटर आणि किती इंच आहे. ठीक आहे. याच्यावर MCQ येऊ शकते थोरॅसिक डक्टमध्ये किंवा लार्जेस्ट किंवा लिम्फ वेसल्स विचारतील. ठीक आहे. नंतर येते त्याचा एरिया ऑफ ड्रेनेज. नंतर काय ते एरिया ऑफ ड्रेनेज. द थोरॅसिक डक्ट रिसिव्स लिम्फ फ्रॉम लेफ्ट साइड ऑफ द हेड, नेक, चेस्ट, लेफ्ट अप्पर लिम्ब अँड द एंटायर बॉडी ऑफ इन्फेरियर टू द रिब्स. ठीक आहे. रफली बोथ हाफ्स ऑफ द बॉडी बिलो द डायफ्राम अँड द लेफ्ट हाफ ऑफ द बॉडी अबाउ डायफ्राम. ठीक आहे. नंतर येते राईट लिम्फॅटिक डक्ट. इट इज वन ऑफ द लिम्फॅटिक वेसल्स इन द बॉडी. हे काय वन ऑफ द आहे. याचं लेंथ काय 1.25 सेंटीमीटर लॉंग. ही छोटी आहे. एरिया ऑफ ड्रेनेज काय आहे, द राईट लिम्फॅटिक डक्ट ड्रेन्स लिम्फ फ्रॉम द राईट साइड ऑफ द हेड, नेक, thorax and abdomen and the upper right limb. नंतर enters in the venous system at the junction of the right internal jugular and right subclavian veins. ठीक आहे. नंतर इथे लिम्फ टिश्यूज काय येते, प्रायमरी लिम्फॅटिक ऑर्गनमध्ये रेड बोन मॅरो आणि थायमस ग्लँड. इन फ्लॅट रेड बोन मॅरो कुठं राहते, फ्लॅट बोन अँड इपिफायसिस ऑफ द लॉंग बोन. फ्लॅट बोनमध्ये राहते आणि इफिफायसिस ऑफ लॉंग बोनमध्ये राहते. काय, रेड बोन मॅरो. नंतर थायमस ग्लँड काय, दे आर कॉल्ड प्रायमरी लिम्फॅटिक ऑर्गन. त्याला काय म्हणतात, प्रायमरी लिम्फॅटिक ऑर्गन कशाला म्हणतात, थायमस ग्लँडला म्हणतात. ठीक आहे. ॲज दे प्रोड्यूस काय म्हणतात, बी सेल्स आणि टी सेल्स प्रोड्यूस करतात म्हणून. ठीक आहे. बी सेल आणि टी सेल्स. द लिम्फोसाइट्स विच कॅरी आउट इम्युन रिस्पॉन्स. हे काय येतं, लिम्फोसाइट काय करतात, हे जे बी आणि टी लिम्फोसाइट्स येतं हे काय फॉर्म करतात, हे इम्युन रिस्पॉन्स फॉर्म करतात. हिमोपोएटिक स्टेम सेल्स इन रेड बोन मॅरो गिव्ह राईज टू बीटा सेल्स अँड प्री टी सेल्स. ठीक आहे. द प्री टी सेल्स मायग्रेट टू द थायमस ग्लँड अँड गेट मॅच्युअर. हे कुठून होतात, प्री टी सेल्स मायग्रेट होतात थायमस ग्लँडपासून आणि नंतर मॅच्युअर होतात. ठीक आहे. नंतर ते सेकंडरी लिम्फॅटिक ऑर्गन काय ते लिम्फ येते आणि लिम्फ नोड येते आणि स्प्लीन येते. प्रायमरी लिम्फॅटिक ऑर्गनमध्ये काय येते, रेड बोन मॅरो आणि थायमस ग्लँड. सेकंडरीमध्ये काय येते, लिम्फ नोड आणि स्प्लीन. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा बघू लिम्फ नोड काय, लिम्फ नोडचा शेप काय, बीन शेप आहे. लेंथ काय 1 to 25 mm. लोकेशन काय, अलॉंग द लेंथ ऑफ लिम्फॅटिक वेसल्स. दे आर स्कॅटर्ड थ्रू आउट द बॉडी युजली इन द ग्रुप्स. दे आर हेवीली कॉन्सन्ट्रेटेड इन एरिया सच एज ॲक्झिला, ग्रॉइन. जास्त कुठं राहतात, ॲक्झिला आणि ग्रॉइनमध्ये जास्त कॉन्सन्ट्रेटेड राहतात. ठीक आहे. स्ट्रक्चर काय, इच लिम्फ नोड शोज काय येते, कॅप्स्यूल, ट्रॅबेक्युले आणि रेटिक्युलर फायबर्स ऑर फायब्रोब्लास्ट. ठीक आहे. कॅप्स्यूल काय, इच लिम्फ नोड इज कवर्ड बाय डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू दॅट एक्सटेंड स्ट्रँड इंटू नोड. ठीक आहे. नंतर इथे ट्रॅबेक्युले काय, द कॅप्स्युलर एक्सटेन्शन आर कॉल्ड ट्रॅबेक्युले.
दे डिवाइड द नोड इंटू कंपार्टमेंट, प्रोवाइड सपोर्ट अँड कन्वे ब्लड वेसल्स इंटू द इन्फेरियर ऑफ द नोड. ठीक आहे. नंतर इथे रेटिक्युलर फायबर्स अँड फायब्रोब्लास्ट, दे फॉर्म सपोर्टिंग नेटवर्क. द कॅप्स्यूल, ट्रॅबॅक्युलेट, रेटिक्युलर फायबर्स अँड फायब्रोब्लास्ट कन्स्टिट्यूट स्ट्रोमा म्हणजे काय फ्रेमवर्क ऑफ द लिम्फ नोड. ठीक आहे. याचं फंक्शन काय, लिम्फ नोडचे फंक्शन काय, अमंग द लिम्फॅटिक टिश्यू ओनली लिम्फ नोड फिल्टर लिम्फ बाय इट्स युनिडायरेक्शनल फ्लो. ठीक आहे. द लिम्फ नोड्स फिल्टर फॉरेन सबस्टान्सेस फ्रॉम लिम्फ ॲज इट पासेस बॅक टुवर्ड्स द ब्लड स्ट्रीम. काय फंक्शन काय, अमंग लिम्फॅटिक टिश्यू, जे लिम्फॅटिक टिश्यू येतं त्यामध्ये जी ओनली लिम्फ नोड आहे त्या काय करते, फिल्टर करते लिम्फला युनिडायरेक्शनल फ्लोमध्ये. ठीक आहे. आणि नंतर जे लिम्फ नोड येतं ते काय करते, फिल्टर करतात फॉरेन सबस्टान्सला फ्रॉम लिम्फ ॲज इट पास बॅक टुवर्ड्स द ब्लड स्ट्रीम. काऊन, कारण की त्याला वापस ब्लड स्ट्रीममध्ये यायचं, तर फॉरेन सबस्टन्स जर का ब्लडमध्ये आले तर प्रॉब्लेम होईल ना, तर हे कोण करते, हे करते लिम्फ नोड काम करते याचं. नंतर ते द सबस्टान्सेस ट्रॅप्ड बाय मॅक्रोफेजेस डिस्ट्रॉय सम फॉरेन सबस्टान्सेस बाय फॅगोसायटोसिस अँड द लिम्फोसाइट ब्रिंग्स अबाउट द डिस्ट्रक्शन ऑफ अदर बाय इम्युन सिस्टम. हे सगळं इम्युन रिस्पॉन्समध्ये येते. नंतर ते क्लिनिकल ॲस्पेक्टमध्ये काय ते लिम्फॅजायनिटिस म्हणजे काय ते इन्फ्लामेशन ऑफ लिम्फ व्हेसल. नंतर ते लिम्फॅन्जायटिस आणि लिम्फॅडेनिटिस हे काय इन्फ्लामेशन ऑफ लिम्फ नोड, हे काय इन्फ्लामेशन ऑफ लिम्फ व्हेसल. ठीक आहे. लिम्फॅडेनायटिस म्हणजे काय ते, डेनायटिस म्हणजे नोड येते आणि आयटिस म्हणजे काय ते लिम्फ व्हेसल्स. ठीक आहे. इट मे ॲक्यूट ऑर क्रोनिक, हे काय ॲक्यूट किंवा म्हणजे स्मॉल किंवा क्रोनिक पण असू शकते. द नोड्स एनलार्ज अँड बिकम पाल्पेबल अँड पेनफुल, हे काय होतात, नोड्स एनलार्ज होतात, लिम्फ नोड जे येतं ते एनलार्ज होतात कशात, लिम्फॅडेनायटिसमध्ये. नंतर ते लिम्फायडोमा हे काय ते व्हेन लिम्फ डज नॉट ड्रेन फ्रॉम पर्टिक्युलर एरिया बिकॉज ऑफ ऑब्स्ट्रक्शन इन द लिम्फ व्हेसल रिझल्ट्स इन टू ॲक्युमुलेशन ऑफ टिश्यू फ्लुइड इन एरियाज ऑफ ड्रेनेज कॉल्ड लिम्फोइडेमा. याला काय म्हणतात, लिम्फोइडेमा म्हणतात. ठीक आहे. हे झालं लिम्फ नोडचं सर्व ठीक आहे. शेप, लेंथ, लोकेशन, स्ट्रक्चर, फंक्शन्स आणि त्याचे क्लिनिकल ॲस्पेक्ट. ठीक आहे. नंतर आता राहतो स्प्लीनवर लास्ट इयरला क्वेश्चन आलेला आहे, प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, तर स्प्लीन आपल्याला व्यवस्थित करायचं. ठीक आहे. लिम्फॅटिक सिस्टमचं आपल्याला म्हणजे एंडोक्राइन सिस्टम आणि लिम्फॅटिक सिस्टम याचं वेटेज आहे, तर आपल्या या दोन्ही पैकी आपल्याला कोणत्यावर तरी क्वेश्चन विचारला जातो. तर ब्लूप्रिंट तुम्हाला सांगितलेली मी सर्व, तुम्ही परत तेच गोष्टी रिपीट करून काही फायदा नाही, तुम्ही ते सर्व बघून घेसाल. मी आता फक्त सिलेबस कव्हर करण्यावर फोकस करतो की आपला कोणता सिलेबस राहिला नाही पाहिजे. सर्व टॉपिक जे सिलेबसमध्ये आहेत ते सर्व सिलेबसमधले एकदा तुमच्याकडे आले की म्हणजे तुम्ही असं म्हणता कामा नाही की बा आउट ऑफ सिलेबस आला. सर्व सिलेबस कव्हर करायचा, जे इम्पॉर्टंट आहे त्याच्यावर जास्त भर द्यायचा, वाचायचं सगळंच पण फक्त जे इम्पॉर्टंट गोष्टी सांगायचे त्याच्यावर जास्त भर द्यायचा. ठीक आहे. आता नेक्स्ट बघू आपण स्प्लीन काय, सेकंडरी ऑर्गन बघत आहे आपण, सेकंडरी लिम्फॅटिक ऑर्गन. त्यामध्ये पहिलं लिम्फ नोड बघितलं, आता बघणार आहोत आपण स्प्लीन. ठीक आहे. स्प्लीन काय आहे, सेकंडरी लिम्फॅटिक ऑर्गन. हे काय, इट इज वेस्ट शेप्ड ऑर्गन बिटवीन फंडस ऑफ द स्टमक अँड द डायफ्राम. हे कुठं राहते, फंडस ऑफ स्टमक आणि डायफ्रामच्या मध्ये राहते. ठीक आहे. काय, वेस्ट शेप्ड ऑर्गन आहे. इट इज लिम्फॅटिक ऑर्गन. हे काय, लिम्फॅटिक ऑर्गन. इट ॲक्ट ॲज अ फिल्टर फॉर ब्लड अँड प्लेज इम्पॉर्टंट रोल इन इम्युन रिस्पॉन्स ऑफ द बॉडी. कन्सिस्टन्सी काय, सॉफ्ट अँड हायली वस्क्युलर, सॉफ्ट राहते आणि हायली वस्क्युलर म्हणजे रिच ब्लड सप्लाय राहते. नंतर ते वेट काय, 7 आउन्सेसमध्ये येते. ठीक आहे. नंतर ते कलर काय, डार्क पर्पल. साईज काय, साईज अँड शेप काय, व्हेरिएबल ऑन अँड ॲव्हरेज. इट इज 5 इंचेस लॉंग, 3 इंचेस ब्रॉड अँड 1 इंच थिक. ठीक आहे. याचं शेप काय, व्हेरिएबल शेप राहते. लोकेशन काय, लेफ्ट हायपोकॉन्ड्रियम. पोझिशन काय, इट लाईज, आपले जे 9 रिजन ऑफ ॲबडॉमेन राहते त्याच्यात हायपोकॉन्ड्रियम येते. ठीक आहे. लेफ्ट हायपोकॉन्ड्रियममध्ये काय प्रेझेंट राहते, हे काय म्हणतात, स्प्लीन प्रेझेंट राहते. पोझिशन काय, इट लाईज ऑब्लिकली अलॉंग द ॲक्सिस ऑफ 10th रिब. ही कुठं राहते, 10th रिबच्या ॲक्सिसमध्ये राहते. दस डायरेक्टेड डाऊनवर्ड, म्हणून काय राहते, डाऊनवर्ड, फॉरवर्ड्स अँड लॅटरली मेकिंग अँड अँगल ऑफ 45 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. ठीक आहे. एक्सटर्नल फीचर्स काय, तर स्प्लीन हॅज 2 एंड्स, 3 बॉर्डर्स अँड 2 सरफेस. एंड्स काय, तर अँटेरियर पोस्टेरियर एंड, 3 बॉर्डर कोणते, सुपेरियर इन्फेरियर आणि इंटरमिडिएट बॉर्डर. 2 सरफेस कोणते, तर डायफ्रॅगमॅटिक सरफेस हे काय राहते, कॉन्व्हेक्स आणि स्मूथ. विसरल सरफेस काय राहते, कॉन्केव्ह आणि इरेग्युलर. विसरल सरफेसमध्ये काय ते गॅस्ट्रिक इम्प्रेशन राहते, रिनल इम्प्रेशन राहते, कोलिक इम्प्रेशन राहते आणि पॅनक्रेटिक इम्प्रेशन राहते. याच्यात 4 इम्प्रेशन राहतात. ठीक आहे. गॅस्ट्रिक इम्प्रेशन काय राहते, फॉर द फंडस ऑफ द स्टमक.
लाईज बिटवीन सुपेरियर अँड इंटरमिडिएट बॉर्डर. हे कुठं राहते? सुपेरियर आणि इंटरमिडिएट बॉर्डरच्या मध्ये राहते. कोणती? गॅस्ट्रिक इम्प्रेशन. नंतर राहते रिनल इम्प्रेशन फॉर द लेफ्ट किडनी, लाईज बिटवीन इन्फेरियर अँड इंटरमिडिएट बॉर्डर. ही सुपेरियर इंटरमिडिएटमध्ये गॅस्ट्रिक इन्फेक्शन. नंतर येते इन्फेरियर आणि इंटरमिडिएटमध्ये लेफ्ट किडनीसाठी रिनल इम्प्रेशन. नंतर येते कोलिक इम्प्रेशन फॉर स्प्लेनिक फ्लेक्झर ऑफ कोलॉन. जे स्प्लेनिक फ्लेक्झर ऑफ कोलॉन आहे त्याच्यासाठी काय राहते? कोलिक इम्प्रेशन राहते नियर अँटेरियर एंड ऑफ द स्प्लीन. ठीक आहे. पॅनक्रियाटिक इम्प्रेशन कशासाठी? फॉर टेल ऑफ द पॅनक्रियासाठी राहते. लाईज बिटवीन हायलम अँड द कोलिक इम्प्रेशन. ठीक आहे. हायलम अँड कोलिक इम्प्रेशनच्या मध्ये राहते. हायलम काय? जस्ट लाईक लिम्फ नोड. जस्ट लाईक लिम्फ नोड स्प्लीन हॅज अ हायलुमर हायलस. ठीक आहे. थ्रू हायलम स्प्लेनिक आर्टरी, स्प्लेनिक व्हेन and the efferent lymphatic vessel passes. It provides attachment to the gastrosplenic and lienorenal ligament. ठीक आहे. हे कशाला अटॅचमेंट देतात? गॅस्ट्रोस्प्लेनिक आणि लिनोरिनल लिगामेंटला. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट येते कॅप्सूल. कॅप्सूल. द स्प्लीन इज सराउंडेड बाय अ कॅप्सूल मेड अप ऑफ डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. स्प्लीन कशाने सराउंडेड राहते? कॅप्सूल मेड अप ऑफ डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. इट इज फर्दर कवर्ड बाय विसरल पेरिटोनियम. हे फर्दर कवर कशाने राहते? विसरल पेरिटोनियम. आता याचे रिलेशन्स बघणार आहोत. इम्पॉर्टंटचं रिलेशन आपल्याला लिहायला लागतात. फर्स्ट येते पेरिटोनियल रिलेशन. पेरिटोनियल रिलेशन म्हणजे काय? ते द स्प्लीन इज सराउंडेड बाय पेरिटोनियम अँड इज सस्पेंडेड बाय फॉलोइंग लिगामेंट. याच्यात तीन लिगामेंट राहतात. हे राहते गॅस्ट्रोस्प्लेनिक लिगामेंट, लिनोरिनल लिगामेंट आणि फ्रेनिकोलिक लिगामेंट. ठीक आहे. फ्रेनिक म्हणजे काय? डायफ्रामसाठी. लिनो गॅस्ट्रो म्हणजे आपल्या याच्यासाठी काय म्हणतात? गॅस्ट्रिक म्हणजे पोटासाठी, स्टमकसाठी. स्प्लेनिक म्हणजे स्प्लीन येते. ठीक आहे. रिनल म्हणजे आपली किडनीसाठी येते. ठीक आहे. आणि लिनो म्हणजे काय? लिव्हरसाठी येते. ठीक आहे. एक्सटेंड फ्रॉम हायलम ऑफ द स्प्लीन अँड ग्रेटर कर्वेचर ऑफ स्टमक. एक्सटेंड फ्रॉम हायलम ऑफ द स्प्लीन अँड अँटेरियर सर्फेस ऑफ द लेफ्ट किडनी. नंतर ते फ्रिनोक्लोरिक कुठे येते? इट इज नॉट अटॅच टू द स्प्लीन बट सपोर्ट्स द अँटेरियर एंड ऑफ द स्प्लीन. ठीक आहे. एक्सटेंड फ्रॉम द स्प्लेनिक फ्लेक्झर टू अँड कोलॉन ऑफ द डायफ्राम. ठीक आहे. नंतर इथे विसरल रिलेशन. हे कोणते बघितले आपण? पहिल्यांदा बघितले पेरिटोनियल रिलेशन. आता बघणार विसरल रिलेशन. म्हणजे डायफ्रामिक सर्फेस राहते आणि विसरल सर्फेस राहते. रिलेटेड टू द डायफ्राम विच सेपरेट्स द स्प्लीन फ्रॉम द प्लुरा, लेफ्ट लंग अँड 9th, 10th अँड 11th रिब फ्रॉम द लेफ्ट साईड. ठीक आहे. विसरल सर्फेसमध्ये काय येते? रिलेटेड टू द फंडस ऑफ द स्टमक, अँटेरियर सर्फेस ऑफ द लेफ्ट किडनी, स्प्लेनिक फ्लेक्झर अँड द कोलॉन अँड द टेल ऑफ द पॅनक्रियास. नंतर इथे ब्लड सप्लाय. ब्लड सप्लायमध्ये काय येते? स्प्लेनिक आर्टरी, अ ब्रांच ऑफ सिलिक ट्रंक. नंतर इथे व्हेनस ड्रेनेजमध्ये काय ते? स्प्लेनिक वेन. नंतर नर्व सप्लायमध्ये काय ते? सिलिक प्लेक्सेस. फंक्शन काय येतं? प्लेज इम्पॉर्टंट रोल इन इम्युनिटी ॲज इट इज साईट ऑफ बी सेल अँड proliferation into antibody producing plasma cells. Have important role in reticuloendothelial system. Reticuloendothelial system. The phagocytes present remove cell debris, old RBC, other blood cells. आपल्या स्पिनला काय म्हणतो? ग्रेवयार्ड ऑफ RBC. हे आपण याच्यात बघितलं. ग्रेवयार्ड ऑफ RBC हे स्प्लीनसाठी हे आपण लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. नंतर ते ड्युरिंग अर्ली and cells and microorganisms and thus filter the blood. During early fetal life, the spleen also participates in the formation of blood. अर्ली लाईफमध्ये स्प्लीन सुद्धा पार्टिसिपेट करते फॉर्मेशन ऑफ ब्लडमध्ये. ठीक आहे. स्टोरेज ऑफ RBC रिलीज इंटू सर्क्युलेशन वेन निडेड. ठीक आहे. हे RBCला स्टोअर करते म्हणून याला काय म्हणतात? ग्रेवयार्ड ऑफ RBC. नंतर लास्ट पॉईंट येते क्लिनिकल आस्पेक्ट. क्लिनिकल आस्पेक्टमध्ये काय ते? स्प्लिनोमेगॅली, इनलार्जमेंट ऑफ द स्प्लीन. स्प्लिनोक्टॉमी म्हणजे काय? सर्जिकल रिमूव्हल ऑफ स्प्लीन. तिथं पण एक्टॉमी आलं म्हणजे तिथं रिमूव्हल होते, सर्जिकल रिमूव्हल होते. नंतर ते रप्चर्ड स्प्लीन. द स्प्लीन इज अन ऑर्गन मोस्ट ऑफन डॅमेज इन केस ऑफ ॲबडॉमिनल ट्रॉमा. जेव्हा ॲबडॉमिनल ट्रॉमा असते तेव्हा स्प्लीन जास्त करून डॅमेज होते. स्प्लेनिक पंक्चर म्हणजे काय? अ निडल कॅन बी पास्ड इन टू द स्प्लीन थ्रू द 8th or 9th इंटरकोस्टल स्पेस इन द मिड ॲक्झिलरी लाईन. म्हणजे स्प्लेनिक पंक्चर काय करतात? जर का आपल्याला स्प्लीन जर का पंक्चर करायचं असेल तर स्प्लीनमध्ये तर हे काय करतात? 8th and 9th रिबच्या इंटरकोस्टल स्पेसमध्ये मिड ॲक्झिलरी लाईनमध्ये हे करतात, निडल काढतात. ठीक आहे. तर आता आपण स्प्लीन बघितलं, प्रायमरी लिम्फॅटिक ऑर्गन बघितले, सेकंडरी लिम्फॅटिक ऑर्गन बघितले, लिम्फ नोड बघितला, लिम्फ व्हेसल्स बघितले, सर्व गोष्टी बघितल्या. आता इथं काय झालं? इथं आपला एंडोक्रायनॉलॉजी लिम्फॅटिक सिस्टम पार्ट कंप्लीट झाला. ठीक आहे. तर आपल्या जवळपास आपला भरपूर सिलेबस कव्हर होते, मॉडर्नचा पण होते. नंतर आपण रचनाचा आपण आयुर्वेद पण पोर्शनमध्ये आपण गर्भशारीर घेतलेलं आहे, पेशी शारीर घेतलेलं आहे, मायोलॉजी घेतलेलं आहे. आता काय राहिलं? स्नायू राहिलं, संधी राहिलं, सिराधमनी स्तोत्रच राहिलं आणि कार्डिओस्क्युलर सिस्टम राहिलं. तर आपण ते सर्व आता एक एक पॉईंट करून घेऊ. ठीक आहे. आता इथपर्यंत व्यवस्थित वाचा आणि थोडंसं रीड करा. ज्या नोट्स येतात त्या परत सांगते मी. त्या नोट्स ज्या येतात त्याचे प्रिंटआउट काढा, त्या वाचा
आता तुम्ही नाही का असं टाईम नाही राहिला की बा तुम्ही म्हणजे तुम्ही PDF मधून वाचता. PDF मधून नाही, ग्रुपमध्ये आपल्या लिंक दिलेल्या आहेत. लिंक आपल्याला तुम्हाला चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटतील. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही ज्या पण लिंकवर क्लिक केलं त्याचं बॅकमध्ये क्लिक जर का केलं तर तुम्हाला सर्व नोट्स दिसतात. फक्त त्याच नाही आहेत, जी लिंक केली समजा मी रेस्पिरेटरी सिस्टमची लिंक्स दिली तर फक्त तीच नाही, त्याला बॅक जर का घेतलं तुम्हाला त्या सब्जेक्टचे सर्व येतात. अजून बॅक घेतलं तर तुम्हाला द आयुर्वेदिक मेंटर हँड रिटन नोट्स म्हणून ते पूर्ण जे ड्राईव्ह आहे त्याच्यात सर्व नोट्स येतात प्रत्येक सब्जेक्टच्या. फक्त थोडं शोधा, असं म्हणू नका लगेच की नाही म्हणून. थोडं शोधा, सर्व अवेलेबल करून दिलेलं आहे. मला का असं नाही की बा मला नोट्स ठेवून काय करायच्या, त्या तुमचा जेवढा फायदा होईल तेवढा फायदा करून घ्या. फायदा व्हायचा असेल तर मी सांगतो तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये काहीच त्रास येणार नाही. अष्टांग असो, कोणता सब्जेक्ट असो, तुम्हाला फक्त काय करायचं, जसं सांगायचं तसं करायचं. इनफ प्रॅक्टिस होते. सर्व कंटेंट दिलेलं आहे, जेवढं सांगतो तेवढं त्या हिशोबानं करा व्यवस्थित, ठीक आहे. बाकी तर आपण मी तुम्हाला गाईड करतच आहे समोर. पहिल्यांदा फर्स्ट आपलं एम आहे सिलेबस एंड करणं. जसा सिलेबस एंड झाला तसं आपण सर्व गोष्टी करू शकतो, प्रॅक्टिस पण करू शकतो, सर्व गोष्टी करू शकतो, ठीक आहे. पण आपला 5 विषयाचा सिलेबसच खूप मोठा आहे ना, आणि आपल्याकडे टाईम कमी आहे. आपल्याला सर्व व्यवस्थित करायचं. आता तुम्ही पण आता दिवस कमी राहिले, तुम्ही पण आता काही करू नका. तुम्ही पण हार्डवर्कला लागा. काही नसेल केलं विसरून जा मागचा दिवस, फक्त आजचा दिवस वेस्ट नका करू. काही ना काही तुमचा जे सब्जेक्ट स्ट्रॉंग येतं ते करा आधी. जे सब्जेक्ट स्ट्रॉंग येत ना ते सोडून द्या, ते नंतर करा. जे वीक सब्जेक्ट येतं ते आधी घ्या. स्ट्रॉंग सब्जेक्ट म्हणजे जे तुम्हाला आधी वाचले असेल, कधी ना कधी वाचले असेल तर ते तुम्ही इझिली रिकॉल होईल. पण जे सब्जेक्ट हातच नाही लावला ते सब्जेक्ट पहिल्यांदा घ्या. आणि जे सब्जेक्ट तुम्ही हात लावलेला नाही त्याच्यात पुस्तकात डोकं लावू नका. जसं मी सांगते तुम्हाला हाऊ टू पास सब्जेक्टची सिरीज पूर्ण अपलोड केलेली आहे. मी प्लेलिस्ट पण दिलेली आहे, प्लेलिस्टमध्ये टाकलेलं. प्लेलिस्ट तुमच्या सोयीसाठी केलेली आहे मी. तर त्यामध्ये तुम्ही हाऊ टू पास सिरीजमध्ये तुम्हाला जे सब्जेक्ट वीक वाटते त्या सब्जेक्टमध्ये तुम्ही क्वेश्चन बघू शकता. संस्कृत असो, ॲनाटॉमी असो, पदार्थ असो, तुम्हाला जे सब्जेक्ट वीक वाटते ते जा पहा आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही प्रिपेअर करा सब्जेक्ट. मी सिलेबस जरी स्टार्ट नाही केला, तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये प्रिपरेशन करणं स्टार्ट करा. मला सर्व गोष्टीकडे ध्यान द्यायचं ना, मला सर्व विषयाकडे ध्यान द्यायचं. मी तुमचा पर्सनली सांगू नाही शकत. आणि तुम्हाला काही डाऊट असले तर तुम्ही मला टेलिग्रामवर मेसेज करा, मला पर्सनली मेसेज करा. ग्रुप त्याच्यासाठीच बनवले, टेलिग्राम ग्रुपवर जॉईन करा. मला वाढवायचं म्हणून मी नाही म्हणत आहे. तुम्हाला जर का काही डाऊट असले तर तुम्ही तिथं करा, कमेंट करा, कमेंट सेक्शनमध्ये करा. मी सर्वांची रिप्लाय देतो. तुमचे प्रॉब्लेम नाही समजणार तर मी सांगणार कसं, ठीक आहे. तर चालते, आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.